अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी म्हणत आहे, थांब जरा, कुठे पळत आहेस? जीवनापासून की स्वतःपासून? आज मी तुला थांबवायला आलो आहे. तू खूप थकला आहेस, मला सगळं कळतं. तुझ्या मनात हजार प्रश्न आहेत. का माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत? का मीच नेहमी हारतो? कारण आज नीट ऐक, तू हरलेला नाहीस, तू घडतो आहेस. जेव्हा लोखंड तापतं तेव्हाच त्याला आकार देता येतो. आणि तसंच तुझं आयुष्य आहे. तुझ्यावर जे संकट येते ना, ते तुला तोडायला नाही, तुला मजबूत बनवायला आलंय. तू का घाबरतोस? अपयशाची भीती वाटते, लोक काय म्हणतील याचीच चिंता आहे. अरे, लोकांचं काम आहे बोलणं, पण तुझं काम आहे करून दाखवणं. लक्षात ठेव, जगात कोणीच जन्मता मोठं होत नाही. प्रत्येकजण संघर्षातून मोठा होतो. तुझ्यात खूप ताकद आहे, पण तू स्वतःवर विश्वास ठेवत नाही. आजपासून एक निर्णय घे, मी स्वतःवर शंका घेणार नाही. मी तुला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनात शांतता येईल आणि तुझ्या पावलांना दिशा मिळेल. तुला यश हवंय ना, मग त्यासाठी मेहनतही करावी लागेल. रोज सातत्याने, कोणताही सबब न देता आजपासून आळस सोड, भीती सोड, नकारात्मक विचार सोड. कारण हेच तुझं सगळ्यात मोठे अडथळे आहेत. तुला वाटतं माझ्याकडे काहीही नाही, पण मी सांगतो, तुझ्याकडे सगळं आहे. तुझ्याकडे वेळ आहे, क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्याकडे माझा आशीर्वाद आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. पण लक्षात ठेव, थांबू नकोस, हार मानू नकोस. कारण हार मानणं म्हणजे स्वतःचं स्वप्न गाडणं. तुझं स्वप्न मोठं असू दे. लोक हसतील, टिंगल करतील, पण एक दिवस तेच लोक टाळ्या वाजवतील. तू फक्त चालत राहा, हळूहळू चाल, पण थांबू नकोस. प्रत्येक अंधारानंतर प्रकाशच येत असतो. आज स्वतःला वचन दे, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. डोळे बंद कर, मन शांत कर आणि माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुला जाणवेल की मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात.